रोहित तसा हिरवाच आहे. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घरणी येथे 40 वृक्षांचे वृक्षारोपण. नमस्कार, आपण बघत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घरणी तालुका चाकूर येथे आज एक अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. 40 वृक्षांचे रोपण या उपक्रमाने आजचा दिवस हरित आणि प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माननीय विनायकराव पाटील माजी राज्यमंत्री उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय अशोकदादा चिंते हे होते. या उपक्रमाला मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदेश सचिव सोमेश्वर कदम, प्राध्यापक माधव गंगापुरे, विधानसभा अध्यक्ष श्रीमंत शेळके, तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, लातूर वृक्ष चळवळीचे अमृत सोनवणे, सह्याद्री देवराईचे डॉक्टर BR पाटील, युवक संघटनांतील विविध पदाधिकारी आणि घरणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन माननीय शिवाजीकाका बैनगिरे, तालुका अध्यक्ष चाकूर यांनी केले होते, तर निमंत्रक म्हणून ॲडव्होकेट निशांत वाघमारे, चंद्रशेखर कत्ते आणि संग्राम पवार यांनी जबाबदारी सांभाळली. वाढदिवस साजरा करण्याचा हा पर्यावरणपूरक उपक्रम रोहितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचा एक आदर्श संदेश देऊन गेला आहे. राजकीय पक्षांनी अशा प्रकारचा कार्यक्रम घेणं हे नेहमी कौतुकास्पद आहे. आपले विचारांचे मतभेद असतात, पण चांगल्या कामाचं कौतुक आणि त्याला योग्य प्रमाणे न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्रातला माणूस सदैव मांडत आलेला आहे. आणि ज्या युवा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आणि हा जो कार्यक्रम आपण घेतायत, या कार्यक्रमाचं गांभीर्य त्या नेत्याला आहे. अशापैकी ज्यांना आपण पक्षीय भेदाभेद विसरून ज्या काही तरुण युवकांना, आमदारांना, नेत्यांना आपण महाराष्ट्राच्या भविष्याच्या भूमिकेकडे बघतो की कुणाला वातावरणाच्या बदलाची चिंता असेल, असे आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशचे नेते आदरणीय विनायकराव पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकदादा चिंते साहेब, माझ्यासमोर अहमदपूर तालुक्यामध्ये आम्ही एक देवराई बनवली आणि त्या देवराई बनवणं साहेब फार कठीण होतं, कारण 1000 वेळा लातूरवरून येऊन चाकूरच्या जानवळ झरी डोंगरात बोडक्या डोंगरावर झाडं लावायची. त्या कामाला ज्यांनी मला साथ दिली, कारण एक ट्रीप आमची 1000-1200 रुपयाची व्हायची आणि कोणालाही पैसे न मागता अमृत सोनवणे, डॉक्टर BR पाटील, तरुण व्यक्तिमत्व, आणि नेहमी त्या डोंगरावर म्हणजे या एजमध्ये त्यांनी तिथं आम्हाला साथ दिलेली आहे. आणि असे डॉक्टर BR पाटील सर, इतर सर्व राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटावर, विचारांवर प्रेम करणारे उपस्थित. मला एवढंच म्हणायचं आहे की माझे जे गुरु आहेत मधुकर बाचुळकर, शास्त्रज्ञ आहेत, ते नेहमी म्हणतात की 500 अब्ज मेट्रिक टन हा वाढल्यामुळे 1 डिग्री तापमान वाढलं, पण आता आपलं कार्बन किती वाढलंय? 800 अब्ज मेट्रिक टन, म्हणजे जवळपास 1.5 डिग्रीच्या पुढे तापमान हे वाढलं गेलेलं आहे नॉर्मल तापमानाच्या. आणि त्याचं कारण आहे एक्सेस कार्बन, जे आपण प्रदूषण कोळशाचं असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, आणि याला रोखणं आता माणसाच्या हातात नाही, हातबल झाले. याचा परिणाम मे महिन्याच्या शेवटी आपण पावसाच्या स्वरूपात बघितलं. म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या आधी 400-450 मिलीमीटर पाऊस पडलेला, आणि पाऊस पण असा पडतोय अनियंत्रित पाऊस, तासभरात 100 मिलीमीटर, 150 मिलीमीटर. पूर्वी वाटप कसं व्हायचं की कोकणापासून मान्सून वारे यायचे आणि कोल्हापूर सह्याद्री घाट क्रॉस केल्यानंतर 800 मिलीमीटर, 700 मिलीमीटर, आपल्या भागात 600 मिलीमीटर, आणि विदर्भाकडे पुन्हा वाढत जायचं, कारण तिकडे कमी दाबाचा त्याच्यावर प्रभाव राहायचा. पण अलीकडच्या काळात आपल्याकडचा तिन्ही बाजूचा समुद्र तापत चाललेला आहे आणि आपण इव्हेंट बहादूर झालोत. भारतीय लोक पॉलिसी बनवणारे हे फक्त AC चेंबरमध्ये पॉलिसी बनवलेल्या जातात. आपल्याकडे वृक्षारोपणचे कार्यक्रम फक्त फोटो अपलोड करण्यापुरते होतात, लोकांकडून CSR फंडचा ऑडिट करण्यापुरते होतात. पण माझं गाव आहे, माझं गावावर प्रेम आहे, माझ्या गावात 10,000 लोक आहेत, तर माझ्या गावात 10,000 झाडं आहेत का, असा विचार करणारा नेतृत्व जोपर्यंत येत नाही गाव पातळीवर, तोपर्यंत उष्णकटिबंधातल्या देशाचा
काही खरं नाही, कारण अन्न साखळीमध्ये मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि त्याच्यात माणूस पण आहे, हे सगळे अन्न साखळीत आहेत. पण सगळ्यांनी ठरवलंय माणसाला हद्दपार केल्याशिवाय, म्हणजे मानव हद्दपार झाल्याशिवाय आपली अन्न साखळी चांगली होत नाही. म्हणजे पृथ्वीला जर चांगले दिवस आणायचे आहेत तर या माणसाला बाहेर घालावं लागेल आणि त्याचा परिणाम सुरू झालेला आहे. 2027 नंतर तर माणसाला जगणं कठीण होईल. काल मी साहेब एका गावात गेलो होतो, सारसा. आपण आता पावसाचा मदतीचा ओघ संपलेला आहे. उत्साही लोकांनी डिजिटलच्या माध्यमातून मोठे मोठे आकडे दिले, 3000 4000. पण त्या सारसा गावात 5 कुटुंब आहेत साहेब, त्यांची 3-4 एकर जमीन अर्धा एकरवर राहिलेली आहे. मांजरा नदीचं पात्र तिथं गोदावरी सारखं झालेलं आहे. आता ह्याला कोण भरून काढणार? ही आपत्ती नाही का? तसंच कळंब मध्ये पारा गावात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त आहेत, जमिनी गायब आहेत. ह्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. मदत आली त्या गावाला चालली आहे. ज्या गावाला एक नदी जाते औशाला, सगळ्या मदतीचा औशाला आहे. म्हणजे मी राजकीय भूमिकेतून बोलत नाही की नदी क्षेत्रामधले कुठली गाव आहेत, कोणाच्या जमिनी वाहून गेल्या, या बारीक लेवलवर कुणाचंही चिंतन नाही, कुणाचाही अभ्यास नाही, कुणालाही प्रेम नाही माणूस म्हणून. फक्त राजकीय आरोप करायचे आणि मदतीचे पोस्ट टाकत राहायचं. पण माणूस म्हणून आपण या गोष्टीला जर सामोरं गेलो नाही तर 2027 नंतर आता येणारी थंडी ही फार प्रचंड पडणार आहे. कारण थंडी सुरू होण्याच्या आधी 3 डिग्रीपेक्षा जास्त तापमान कमी हिमालयामध्ये झालेलं आहे. शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. येणारे ऋतू, उन्हाळा जाचक होणार आहे, हिवाळा जाचक होणार आहे आणि पावसाळा जाचक होणार आहे. वाटलं तर तुम्ही मधुकर पाचोळकरांचे मी व्हिडिओज आहेत ते पाठवतो, सुहास वैंगणकरांचे आहेत, अतुल देवगावकर बोलतात, अनेक लोक बोलतात. पण कृतीतून कार्बन कमी, मी कार्बन शून्य आहे का? मी दिवसभरातून किती मोबाईल चार्जिंग करतो, माझ्या घरात किती बल्ब जळतात, माझ्या परिवाराचा पेट्रोल खर्च किती आहे, डिझेल खर्च किती आहे, आम्ही कोळसा किती जाळतो, हा सगळा विचार आपल्याला करावा लागेल. आणि ही भूमिका घेत तुमच्या तालुक्यामध्ये आम्ही 2018ला 80 एकर वन विभागाच्या 3 बोडक्या डोंगरावर देताना पण वन विभागाने आम्हाला दगडा डोंगर दिलं की हे पळून जातील म्हणून. पण योगायोग वन विभागाचं पण सहकार्य मिळालं. तिथं 60,000 झाडं डोंगर उतारावर. आणि तुमचा भाग साहेब फार सुंदर आहे, मास रोहिणीची झाड आहेत. किनगाव रोडला तर मोहा जो विदर्भात आढळतो त्याची 550 झाड आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही बिया तुमच्या त्या किनगाव परिसरात कार घेऊन येतो, पिशवी घेऊन येतो, भरभरून बिया महाराष्ट्राला सप्लाय होतात. तर आपण आपल्या झाडांवर प्रेम करायला पाहिजे, निसर्गावर प्रेम करायला पाहिजे. मंदिर, मस्जिद आणि चर्चपेक्षा आधी उगवत्या सूर्याला, हवेला, पावसाला, आकाशाला, पाण्याला आणि पृथ्वीला नतमस्तक होऊन ऋण व्यक्त करायला पाहिजे, कारण तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे. धर्म पंथ तर नंतर आली, पृथ्वीचं अस्तित्वच जर धोक्यात येणार आहे तर आपल्याला जगण्यासाठी जाणार कुठं? दुसरा ग्रह नाही. आणि माणसाचा जन्म पुन्हा येणार नाही, भ्रमात राहू नका. आपल्याला वाटतं आपला 7-12 परमनंट आहे, आपली गाडी परमनंट आहे, आपलं बँक बॅलन्स परमनंट आहे. जेव्हा वेळ येते ना तेव्हा वेळ मिळत नाही विचार करायची, आणि तेव्हा माफी मागितल्याशिवाय ईश्वर तुमच्याकडून वेळ घेऊ शकत नाही. म्हणून माणूस म्हणून जगा. आणि मी कौतुक करतो शरद पवार राष्ट्रवादी गटाचं की अनेक पार्टी आहेत महाराष्ट्रामध्ये, पण अशा पद्धतीचं ग्रामीण भागात जाऊन नेत्याच्या वाढदिवसानिमित्त इव्हेंट न करता 4 दिवस झालं निशांजी परेशान होते. मोठी मोठी झाडं कुठं मिळतील, कशी मिळतील? त्यांनी 350 रुपयाची 40 झाडं आणलेली आहे. हे दानच लागते अशा कार्यकर्त्यांना. पक्षांचं पण भाग्य आहे, कारण 14,000 रुपयाची झाडं त्या आमदार साहेबांना निरोप पाठवायला पाहिजे की असे कार्यकर्ते, अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक पक्षाने घ्यावा. पुन्हा एकदा राज्याचे जे नेते आहेत विनायकराव पाटील साहेब आणि सगळ्याच पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या आपल्या गाव पातळीवर जर तुम्ही वातावरणाच्या बदलाबद्दल उभे राहिलात तर येणाऱ्या काळात तुमच्या एवढी ताकद पार्टीची कोणी, कारण तुम्हाला लोकांना भिडावं लागेल. लोकांच्या प्रश्नाला, वातावरणाच्या, कुणाचं जमीन वाहून गेलीये, कुणाला सोयाबीन नष्ट झालंय, त्या लोकांच्या पाठीशी उभं राहा.
तुम्हाला चांगले दिवस येतील एवढ्याच शुभेच्छा आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. वडाच्या नावानं चांग भलं. सर्वांचं आणि महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या वृक्ष लागवड या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या गावचे सुपुत्र, आमचे मित्र आदरणीय अशोकदादा राधाकिशनजी तेलंग, ज्यांनी अत्यंत चांगलं या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, ते जगताप सर, आदरणीय BR पाटील साहेब, माधवरावजी जाधव, सोमेश्वरराव कदम, अनिल चव्हाण, माधवरावजी गंगापुरे साहेब, ग्रेशनेश्वरजी मलसेटे, प्रताप पाटील, बसवेश्वरजी स्वामी, आशिषजी चव्हाण. या कार्यक्रमाचे संयोजक शिवाजीरावजी बैनगिरे, ज्यांच्या संकल्पमधून हे कार्यक्रम या ठिकाणी होतोय, निशांतजी वाघमारे, चंद्रशेखरजी कत्ते, संग्राम पवार, प्रमोद जाधव आणि आपल्या गावातील सर्व आदरणीय ज्येष्ठ नेते, माझे सर्व तरुण मित्र आणि माझ्या भावांनो. पाटील साहेब हे कार्यक्रम दादांच्या वाढदिवसाच्या अगोदरपासून सुरुवात करत होता निशांतला, आणि तशी तयारीही केली होती. पण त्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिवृष्टी म्हणा की एवढा पाऊस होता की त्यावेळेस लोकांनाच कसं या ठिकाणी आपण धीर द्यायचा अशी परिस्थिती होती. आणि त्यावेळेस मला वाटतं की आपला कुठला दसऱ्याचा सण, दसऱ्याच्या सणा दिवशी रोहितदादांनी अहमदपूर तालुक्यात एका शेतकऱ्यांच्या घरी दसरा या ठिकाणी साजरा केला. अशा पद्धतीचं नेतृत्व, त्या नेतृत्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी वृक्ष लागवड या ठिकाणी करत असताना खरंच तर प्रत्येकाचा वाढदिवस असेल किंवा कुठलाही उत्सव साजरा करत असताना ते उत्सव कसा करायला पाहिजेत, त्या उत्सवाच्या माध्यमातून खरंच आपल्याला आयुष्य आपलं वाढावं किंवा आपला या ठिकाणी मान सन्मान असेल किंवा आपल्याबद्दलची प्रेमाची भावना लोकांमध्ये कशी निर्माण करता येईल, या दृष्टिकोनातून या ठिकाणी वाढदिवस साजरे झाले पाहिजेत. जगताप साहेब हल्लीचे वाढदिवस तर कसे आहेत, एखादा मोठा कुठला तर संस्था चालक झाला तर मग त्या शिक्षकाची एक महिन्याची पगार घ्यायची, त्याच्यातून वाढदिवस साजरे करायचे. अशा पद्धतीनं या ठिकाणी मला वाटत नाही कुणाच्या आयुष्याला त्यामुळे मदत मिळू शकेल, कुणाचा मान सन्मान त्यामुळे वाढू शकेल. 10 लोक तर म्हणतील अरे करू लागले वाढदिवस आमच्याच पैशात, अशी भावना या ठिकाणी निर्माण होते. आणि आज खरंच या ठिकाणी निसर्गाची काय अवस्था आहे. असा पाऊस तर आता आम्ही तर द्या सोडून, आपण तर 50-60 वर्षाचे आहेत, पण 70-70, 80-80, 90-90 वर्षाचे या ठिकाणी एक बुजुर्ग माणसं या ठिकाणी सांगतात की हे अशा पद्धतीचा निसर्ग नव्हता. पडला पाऊस की पूर्वी आपण म्हणत होतो ढगफुटी झाली की का, आता काय फुटी होते हेच कळण्यात आले. आता छोटी नदी आहे आमच्या गावातून जाणारी, त्या नदीचं पात्र दिसत नव्हतं, कारण वर तलाव झाल्यामुळं हे सगळं मध्ये त्या कधी पाणी चाललं नाही त्या नदीला, कधी तर खालचं थोडंसं झिरपून यायचं पाणी. यावेळेस जशी मन्याड नदी आहे आमची, त्या मन्याड नदीचं जेवढं 1 किलोमीटरपर्यंत पाण्याचं पात्र होतं. म्हणजे काय अवस्था असेल बघा तिथं. कुठले पिकं राहिले नाहीत, शेतीमध्ये असलेले कुठले अवजारं राहिले नाहीत, मोटारी राहिले नाहीत, पाईपलाईन राहिले नाहीत. ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरंच खूप वाईट अवस्था आहे. आता एकीकडे स्पर्धा आहे, मला वाटतं 1,32,000 रुपये तोळा झाले वाटतं सोनं. आता सोनं खरेदी करणारे कोण आहेत? तरी आज मी मार्केटमध्ये टीव्हीवर दुसरं काहीच नाही, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सोन्याची खरेदी जास्त आणि एवढी मोठी गर्दी. आणि आज 2,000च कमी झालेत तर लय लोकांना दिलासा. आता किती लोक ह्या भावाचं सोनं या ठिकाणी खरेदी शकणार आहेत, आणि तरी मार्केटमध्ये हे कोण लोक आहेत खरेदी करणारे, ह्याचाही आपण शोध लावण्याची गरज आहे. बँकेमध्ये ठेवता येत नाही म्हणून आणायचं सोनं भरून घरामध्ये डांबून ठेवायचं. अशा पद्धतीची श्रीमंती आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आपण त्याचा उत्सव साजरा करत असताना, आज दिवाळी साजरी करत असताना काय अवस्था आहे शेतकऱ्यांची.
काय अवस्था आहे सर्वसामान्य माणसाची, कसं जगावं एकीकडे असा प्रश्न आहे आणि कुठं ठेवावं दुसरीकडे असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये जात असताना किमान निसर्गाला तरी आपण या ठिकाणी त्यांचा समतोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताच या ठिकाणी अत्यंत चांगलं ऑक्सिजन शिवाय काय सोनं तरी ऑक्सिजन देणार नाही. मग हे आपल्याला ऑक्सिजन जर घ्यायचं असेल तर आत्ताच जगताप सरांनी सांगितल्यासारखं प्रत्येकाने जर एक झाड आपल्या देशामध्ये लावण्याचा जर संकल्प केला तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपण आपल्यासाठी काही तर करू लागलो. अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी आणि कुठेतरी चांगल्या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष नाही, ह्या गोष्टी कोणी सांगत नाही. फक्त वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकजण आता आम्ही एक संकल्प केला आणि मला वाटलं होतं मी पूर्ण करू शकेन. असंच आमच्या मित्रमंडळाचे हे 10,000 लोक जमले आणि त्यावेळेस निर्णय घेतला की 1,00,000 वृक्ष आम्ही लागवड करणार. 10,000-5,000 वृक्षही लावली पण एक वृक्ष त्याच्यातला आहे असं मला वाटत नाही. कारण आपण लावत होतो. आता माझी विनंती आहे इथं मोहनराव की आपल्या गावामध्ये जेवढे काही या ठिकाणी आता वृक्ष लावणार आहेत, शाळेमध्ये तर शिक्षक लोक हे तर लक्ष देतीलच, पण ह्याच्या पाठीमागची भावना आपण या ठिकाणी बघितली पाहिजे. कारण वाढदिवस तर साजरा करायचा असेल तर कसंही करू शकले असते, कोणाला पेन्सिल वही हे ते देऊन. आता तर काय वेगळे वेगळे गोरगरिबांना किट वाटप करायला निघाले. मग परवा एक कोण तर फोन केलं रात्री आमच्या माजरावाला आणि म्हणले आपल्या गावात किट वाटप करायचे. म्हणलं विचारा त्याला किती देणार आहेत. नाही तर मागं तुम्ही 10 पोते खत दिल्यासारखं किंवा 50 पोते खत दिल्यासारखं असं व्हायला नको. त्या गावात गेलो तर गरीब माणसांना सगळ्याला वाटप झालं पाहिजे तर त्या गावात जायचं. त्या गावात गेलो आपण 10 लोकांना आपण किट दिलं तर बाकीचे म्हणते भागताय का तुला त्यांच्यावर तुमचं. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. तेव्हा मदत करायची असेल तर खरंच गरजू आहेत, कोणी तुमचं तर नेणार नाहीत. जे काही तुम्ही आता दिवाळीचं साहित्य देणार आहेत प्रत्येकालाच गरज आहे अशी परिस्थिती नाही, पण ज्या गरजू आहेत त्या प्रत्येकापर्यंत या ठिकाणी आपली जे काही आपली संकल्पना आहे ते तिथपर्यंत या ठिकाणी पोहोचली पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनीच या ठिकाणी प्रयत्न करणं. नुसतं राजकारण झाले आता काय. आपण जर दररोज TV लावला आणि मला वाटतं वाचाळ वीर पैदा केले सगळ्यांनी, म्हणजे आपलं लक्ष आता दुष्काळावर ठेवायचंच नाही, सगळं लक्ष डायव्हर्ट करायचं. आणि तुम्ही शेतकऱ्याच्या बद्दलच्या मागण्यासाठी कुठं लोकांना बोलवा, कोणी येत नाहीत. जातीच्या नावावर जर कोणी आंदोलन उभं केलं की मग तिथं जागा पुरत नाही. अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये कुणीच निर्माण केली, कशासाठी निर्माण केली याही बाबतीत आपण कुठेतरी विचार करणं हे मला वाटतंय अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे. आणि जे आपल्या हिताचं आहे आपल्या फायद्याचं आहे त्याच गोष्टीसाठी आपण राजकारण केलं पाहिजे, तरच या ठिकाणी भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला खरं तर फार मोठं शस्त्र आहे, पण त्या शस्त्राचं काही दिवसाच्या नंतर तर उमेदवार प्रचार करणार नाहीत, कार्यकर्ते कुणाला लागणार नाहीत. जगताप साहेब आता तर काय 15,000ला दादा उभा टाकायचे असले तर एक एजन्सी देतो तुमच्याकडे पाठवून, काय नाही त्याला 15,000 रुपयाने कॉन्टॅक्ट द्यायचं. त्याचं त्यानं मतदान यादी आता तयार झाली की अधिकाऱ्याला धरून मतदानामध्ये नावं घालणार. आता अहमदपूरमध्ये तेच चालू आहे. ह्यानं 600ची नावं आणून दिला की त्यानं 300ची नावं आणून दिले. आणि आपल्या लोकांनी यादी घेऊन गेले, अधिकारी म्हणाले तुमच्या घरचा पत्ता द्या, तिथं लाईट बिल भरलेलं तुम्ही माहिती द्या. हे सगळं तुम्ही माहिती दिल्याच्या नंतर मग तुमचं आम्ही जाऊन व्हेरिफिकेशन करून तुमचे नावं घेऊ. आणि जी एजन्सी आहेत 15,000 रुपयाच्या त्यांनी नाव दिले 600 लोकांची यादी की त्या सगळ्याच्या आता म्हणले आम्ही घालणार नाहीत. एका प्रभागामध्ये 500, 600 लोक आता घरनी सगळे नेऊन चाकूरमध्ये घालायचं, मतदान झालं की पुन्हा बाहेर काढायचं. अशा निवडणुका झाल्यावर कसं होणार आहे, कशी लोकशाही जिवंत या ठिकाणी असू शकणार आहे. तेव्हा माझी या ठिकाणी एक वैचारिक आपण कुठेतरी निवडणुका लढवल्या पाहिजेत, तर खेळीमेळीच्या प्रश्नावर निवडणुका झाल्या पाहिजेत. त्यांना आश्वासनं आपण दिले पाहिजेत की बा आम्ही हे तुमचे कामं करू, तुमच्यासाठी आजपर्यंत आम्ही काय केले हे सांगायची गरज नाही, काही बोलायची गरज नाही. असं झालं तर भविष्यामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. निसर्गापेक्षाही वाईट परिस्थिती होईल. आता फक्त पैशावर ह्याच्यावर त्याच्यावर चालू आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बिहार लय महागं पडेल आपल्या. उद्या नुसतं सगळं हातघाईलाच येणार आहेत. मनगटशाहीच्या जोरावर निवडणुका या ठिकाणी जर झाल्या
देतोस का बघतोस, नाही तर काहीच ठेवायची गरज नाही. आता उगा ते बाउन्सर घेऊन फिरलेले आपल्याला वाटालेत, उद्या अशा टोळ्या घेऊन जर फिरू लागले तर काय अवस्था होईल गरीब माणसाची, काय होईल तुमच्या प्रश्नाचं. आता गणित घालणारेत, दादा उभा टाकणार पण त्याच्यापेक्षा आणखीन फलाना माणूस 2 कोटी 3 कोटी घालणार आहे. अरे 3 कोटी फक्त निवडणुकीपुरतेच राहणार आहेत ना. पण पुन्हा ही परिस्थिती निर्माण झाली तर मला वाटतंय की निसर्गाचं हे ढगफुटी, आता ढगफुटी मी मागे विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं की इथं सुनामी येणार आहे, आणि तशाच सुनामी 2च दिवस आली आणि सगळं होतं तेवढं या ठिकाणी नुकसान झालं. आज कोणी म्हणतंय का असं कसं झालं, की प्रत्येकाला वाटतं मीच पैसे घेऊन मतदान केलं, पण अशा सगळ्यांनीच केल्याच्या नंतर शिल्लक काय या ठिकाणी राहणार आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने दादाला या महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या तमाम, खरं तर त्यांचं कौतुक करावं पाटील साहेब तेवढं कमी आहे. आज शिक्षकाचे प्रश्न असतील, विकासाच्या बाबतीत MIDCचा प्रश्न असेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जे पोलीस भरतीचा प्रश्न असेल, पेपर फुटीचा प्रश्न असतील, जे जिथं म्हणून लोक कुठं वाटतं की ह्याला त्या स्वामी समर्था संघ भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये रोहितदादांना तर या ठिकाणी निर्माण केलेली आहे. कुठेही त्यांना हाक मारली की दादा तिथं तयारच आहेत. अशा पद्धतीचं नेतृत्व भविष्यामध्ये या ठिकाणी या महाराष्ट्रात पुढे यावं, अशा शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने या मराठवाड्याच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आणि साहेब, हे तुम्हाला वाटत असेल की म्हणजे राजकारणातल्याच लोकांनी चांगले कामं होतात अशी गोष्ट असं नाही. बाहेरून सुद्धा तुमच्यासारखेला, पाटील साहेबासारखेला अशा पद्धतीनं काम करणारी माणसं स्वतःसाठी सगळेच जगतात, पण इतरांसाठी जगणारी माणसं खूप कमी आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमचा या ठिकाणी आज या निमित्ताने आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी फूल नाही फुलाची पाकळी देऊन एक थोडा आदर सत्कार करण्यात आला. हे खऱ्या अर्थाने हे मान सन्मान हे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला देण्यात आला. आणि त्या मानाचे खरे या ठिकाणी आपण एक लाभार्थी म्हणल्यापेक्षा अशाच पद्धतीचं या ठिकाणी कार्य आपल्या हातून घडावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील सर्व नेतेगण, समोरील सन्माननीय रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त झाडं लावण्याची संकल्पना ही अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. आम्ही त्या पहिल्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर आहे त्या जुळवाजुळवीमध्ये, आणि तो आता क्षण आलेला आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. ते रोहित तसा हिरवाच आहे आणि तुम्ही हिरवं करायचं ठरवलं आहे, ही फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आता योगायोगाने आम्ही एका राजकीय घराण्याशीच निगडीत आहोत. शरद पवार साहेब माझ्या घरी येऊन गेलेत गुंजोटीला, त्याच्यामुळे आमची नाळ फार घनिष्ठ जुडलेली आहे. त्याच्यामुळं आता ते जुडले म्हणून त्यांचं वेगळं, त्यांचं मोठं वलय. आता हे पवाराची गादी चालवणारा हाच आहे खमक्या माणूस, त्याच्यामुळं ते लेता पेता हा नेता नाही. त्याच्यामुळे हा मेसेज त्याच्यापर्यंत जाऊ द्या की विनायकराव पाटील स्वतः आले होते, ते इंटरेस्टिंग आहेत, हे तरुण मंडळी तुमचा वाढदिवस करायला उत्सुक आहेत. हा संदेश जाणं फार महत्त्वाचं असतं. आपण तुमचा हेतू चांगला आहे, तुम्ही फार चांगल्या हेतूनं करता. हा सुपर्ण जगताप हे सगळं हे वेड्यासारखं फिरणारा माणूस, हा त्याला ट्रीमॅनच म्हणतात सगळे. आणि लातूर शहराचं आता मी अनेक, मला वाटतं 7-8 आम्ही देवराई केलेल्या आहेत. ते सयाजी शिंदे हे सिनेनट आहेत, पण त्यांना काही झाडात पडले पण ते झाडाच्या नादात असतात, म्हणून काही लोक नादात असतात. मला वाटतं पाटील साहेब प्रत्येक मतदारसंघात असे काही येडे आयडेंटिफाय करा आणि सुपर्णाच्या नादी लावा, म्हणजे तुमचा मतदारसंघ हिरवा होईल. आणि वृक्षाला कुणीही विरोध करत नाही. त्याच्यामुळे इथं उपस्थित आहेत सगळ्यांनी हे एक इव्हेंट म्हणून याच्याकडनं बघता, ही चळवळ म्हणून आपला हातभार याच्यामध्ये कसा लागेल. तुम्हाला वैयक्तिकता नसेल, झाड घ्यायला मदत करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी या चळवळीत सहभागी व्हा. आणि ही जोपर्यंत ह्याला तुम्ही आधार देणार नाही, हे आपलं काम आहे. कुणावर मेहरबानी नाही, काही नाही. निसर्ग म्हणजे आपले मायबाप आहेत, त्याच्यामुळे हे सगळं थोडंफार मायबापासाठी. आता मी ज्येष्ठ नागरिक संघाचा राज्याचा संघटक सचिव आहे, ज्येष्ठांचं मी काम करतो. आता याच्यात ज्येष्ठ माझ्या आजूबाजूला 1-2-4च आहेत. काही ज्येष्ठ असतील तर ते
डांबरीकरण केलेले ज्येष्ठ पण असण्याची शक्यता आहे. 60+ असणारे ते ज्येष्ठ, आता सगळीकडे ज्येष्ठ आहेत, त्या ज्येष्ठांना पण पाणी घालण्याची वेळ आलेली आहे. हे नम्रपणे सांगतो, ज्येष्ठांचे फार हाल आहेत. आपल्याकडे 12-14% ज्येष्ठ नागरिक आहेत, 60पेक्षा जास्त वय जास्त असलेले. त्याच्यामध्ये बायकांची संख्या जास्त आहे, 53% बायका आहेत आणि 47% पुरुष आहेत. असे दुर्लक्षित ज्येष्ठ आपल्या कुटुंबात असतील, समाजात असतील, त्या ज्येष्ठांकडे पण आपण लक्ष द्यावं ही फार विनंती करतो. ह्या वृक्षामध्ये आपले हे जीर्ण झालेले वृक्ष आहेत, त्यांच्याकडे पण तुम्ही लक्ष द्यावं ही कळकळीची विनंती करतो. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन इथं थांबतो. धन्यवाद. आता इथं दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. ह्या विषयावर लोक येऊ नये म्हणून पडळकर वेगळंच बोलणार, ही वाचा विरोधीत पासा सोडलेत ती वेगळंच बोलणार. त्याच्यामुळं सगळ्याचं लक्ष टीव्हीवर, दुसरं काहीच नाही. शेतकऱ्याचा तर प्रश्न कुणीच मांडला गेलं. हीच सगळ्या वाचा विरोधात रोज गोष्टी जरांग्यावर एकजण बोलते, त्या कुतर कुणी त्या ओबीसी नेत्यावर बोलते, ह्याच्याशिवाय काही नाही. कालच परवा आपल्या जिल्ह्याचे मंत्री शेतकऱ्याबद्दल वाईट वक्तव्य केले, त्यांच्यामुळे त्यांचा पालकमंत्री पदाचा तर राजीनामा झाला. पण काल त्यांच्या मेळाव्यात म्हणले कार्यकर्त्यांनी निवडणुकीला थांबावं, काही काळजी करा, मी बँका रिकाम्या करतो. निवडणुकीत कार्यकर्त्या बँका रिकाम्या करतो असं वक्तव्य जर हे महाराष्ट्राचे जे प्रतिनिधी मानणारे किंवा जनतेचे सेवक मानणारे असं जर बोलले तर ह्या जनतेने काय करावं असा प्रश्न पडलाच. सामान्य माणूस किंवा सामान्य कार्यकर्ता ह्यांनी निवडणूक लढवावं का नाही ही भीती निर्माण झाल्या लोकांनी. कारण ह्यांचे कार्यकर्ते पैशाशिवाय बोलण्या गेले. साधी जिल्हा परिषदची निवडणूक कार्यकर्ता म्हणतो 2 कोटी खर्च येणार, 3 कोटी खर्च येणार. या लहान कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्या थापाला बघूनच भिवून बसावी, तर काही आपण निवडणुकीच्या ह्याच्याची नाही हो. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ही खरी लोकशाही केव्हा येईल, काही लोकशाहीचा अंतच ह्याच्यात होणार आहे ही तर काही समजणार गेलं. तसंच जनतेला मला एक विनंती करायची आहे की आपल्या घरणी गावातल्या कार्यकर्त्याला जगताप सरनं म्हणल्यासारखं आपण 5-5 झाडं देखील लावलो तर आपल्याला आपल्या गावापुरतं किंवा कशापुरतं चांगला परिणाम होईल. म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे की हर इथे येणाऱ्या कार्यकर्त्यांनी 5-5 कार्यकर्ते तयार करायचे आणि 5-5च झाडं लावायचे. आपणाला कसा परिणाम दिसेल ते आपण बघावं. म्हणून तुम्हाला विनंती करायची 5-5 झाडाची व्यवस्था आम्ही करून देऊ. पण तुम्ही लावण्यासाठी एक माणसानं 5-5 प्रवर्त करून 5-5 माणसं तयार करून वृक्षारोपण करावं एवढी विनंती करून इथं कार्यक्रमाला आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी माझे शब्द होतो. जय जय महाराज. पवार साहेबासारखं आहे असंख्य कार्यकर्त्यांनी बहारलेलं हे झाड आहे. एखादं निस्वार्थ असं नेतृत्व आहे या मतदारसंघात लाभलेलं आहे. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं संयोजक म्हणून आभार मानतो. तसंच आमचे सह्याद्रीचे देवराईचे सुपर्ण जगताप साहेब यांना शासकीय कमिटीवर आत्ताच यांच्या या कार्याबद्दल त्यांना या कमिटीवर घेतलेलं आहे. त्यांच्या कार्याकडे पाहून आजकाल कमिट्या कसं मिळतात तुम्हाला माहीत आहे साहेब, सगळ्या शिफारशीवर, पण तो हा एकमेव माणूस आहे की त्याचं काम पाहून त्यांना ह्या कमिटीवर घेतलं आहे. तसंच या ठिकाणी त्यांचे सहकारी पाटील साहेब, तसंच या ठिकाणी आपले सोमेश्वर भाऊ असतील किंवा गंगापुरे सर असतील, चव्हाण साहेब असतील, जाधव साहेब असतील, तसेच तेलंग साहेब असतील, तसंच या ठिकाणी आलेले आशिष चव्हाण साहेब असतील व या सगळ्या संकल्पनेचे जे आमचे प्रवर्तक आहेत निशांतजी वाघमारे, हे आम्ही आता हा 5वा कार्यक्रम आहे. वलांडीला आम्ही शेतकऱ्याला खात वाटपाचा कार्यक्रम घेतला, क्रीडा पुरस्कार दिला काही क्रीडापटूंना, काही ठिकाणी आम्ही अनाथ निराधार मुलांचं वसतिगृह आहे बुदोड्याला, त्या ठिकाणी दिवाळी भेट म्हणून आम्ही काही साहित्य दिलं त्या ठिकाणी. असे वेगवेगळे उपक्रम करत करत आम्ही ह्या ठिकाणी ह्या घरणी गावात आलो आहेत आणि या ठिकाणी आपला सगळ्यांचा जो पाठिंबा ह्या उपक्रमाला मिळाला व बेनगरे साहेबांनी ह्या ठिकाणी सगळं आयोजन केलं त्यांचं पण मनापासून आभार मानतो. तसंच माधव गंगापुरे सर असतील,
हा आदरणीय चिंते सर, हा अध्यक्ष चिंते साहेबांच्या वतीनं मी हा कार्यक्रम संपला व आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित लावलं. मी पण तुमचं सर्वांचं आभार मानतो.